पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तर तुम्ही पण गोंधळून जाता का? तर मी सांगते तुम्हाला काही टिप्स. त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप करू नका. मंडळी, गोष्ट कितीही अवघड असली तरी ती प्लॅनिंगनुसार केली की व्यवस्थितच होते. तर स्वयंपाक करताना पण स्किलसोबत आपल्याला प्लॅनिंग पण गरजेची असते. तर कधी पण पुरणपोळीचा जर स्वयंपाक करायचा असेल तर एक प्लॅनिंग ठेवायची. पहिले काय करायचं, सर्व फ्राईड पदार्थ करून घ्यायचे, म्हणजे पापडी, भज्जे हे सर्व तळून घ्यायचे. मी बघा इथं पहिले सगळी भज्जे काढून घेतली, नंतर पापडं फ्राय करून घेतली आणि ते एका डब्यामध्ये भरून ठेवली. तुम्ही पाहू शकता माझे पापड किती जास्त झालेले आहेत. बसत नव्हते एवढे मी तळले, कारण मला रस आणि पापडी खायला आवडती. आय होप तुम्हाला पण आवडत असेल. त्यानंतर आमटी, कढी आणि भात हे 3 पदार्थ एक साईडला शिजवून घ्यायचे आणि ठेवून द्यायचे. त्यानंतर पुरणाला चटका द्यायचा आणि पुरणपोळी सगळ्यात लास्टला बनवायला घ्यायची. म्हणजे कसं 80% स्वयंपाक कंप्लीट झाल्याच्या नंतर 20% राहील, म्हणजेच पोळ्या. तर पोळ्या सगळ्यात लास्टला घ्यायच्या, म्हणजे गरम गरम खाता पण येतील आणि हडकणार पण नाही. आज अक्षय तृतीया आहे, सो त्यानिमित्ताने हा सर्व पुरणपोळीचा बेत आखलेला आहे. पूजेची पण तयारी करायची होती, सो फास्ट फास्ट आवरणं गरजेचं होतं. आणि मी पहिल्यांदाच पुरणपोळी आज ट्राय केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता माझी पुरणपोळी किती छान फुगलेली आहे. पहिल्यांदा ट्राय करून जर एवढी पुरणपोळी फुगत असेल तर स्वतःला सुगरण म्हणायला काही हरकत नाही नक्कीच. त्यावेळी आजच्या पूजेचं वैशिष्ट्य काही वेगळंच आहे. असं म्हणतात की आपले पूर्वज आपल्या घरी आज जेवायला येतात आणि त्यांच्यासाठी हे पुरणपोळीचा बेत आखणं गरजेचं असतं. आणि आजच्या दिवसापासून रस खायला पण सुरुवात करतात. तशी आपण आधीच करतो म्हणा, पण तशी एक पद्धत आहे की आजपासून करतात. सो सगळा स्वयंपाक रेडी झाल्यानंतर मी घेतला आहे ताट वाढायला आणि सर्वांना भरपेट जेवू घातलं. सर्वांनी तारीफही केली माझ्या स्वयंपाकाची. त्यानंतर घेतली रीतीनुसार जी पूजा असते ती पूजेची तयारी केली. त्यानंतर आईनी पूजा केली आणि असा होता माझा अक्षय तृतीयेचा दिवस. माझा तर छानच गेला. आय होप तुमचाही छान गेला असेल. आणि व्हिडिओला लास्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.